नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर पाहताय तुम्ही शिक्षण संचालय माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांच्याकडून काही दिवसापूर्वी म्हणजे 11 मार्च रोजी, इथं पाहताय तुम्ही 11 मार्च 2026 रोजी एक परिपत्रक मिळालेलं आहे. परिपत्रक प्राप्त झालेलं आहे. कशा संबंधी आहे, विषय नोट करूया आणि डायरेक्ट आपण मुद्द्याकडे जाऊया. हे पूर्ण परिपत्रक आपल्याला वाचायचं नाही आहे, बट यातल्या सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी आपल्या सगळ्यांना नोट करायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. विषय काय म्हणतोय, राज्यातील इयत्ता 11वी केंद्रीय ऑनलाईन परीक्षा प्रवेश प्रक्रिया 26-27 या वर्षासाठी त्याची कार्यवाही सुरू करणे व त्यासाठी करावयाच्या पूर्व तयारीबाबत हे परिपत्रक शासनाकडून काढण्यात आलेलं आहे. कशा संबंधीचा आहे? केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया. कोणत्या क्लाससाठी? इयत्ता 11वीची. संपूर्ण राज्यभरामध्ये ही प्रक्रिया 2026-27 या वर्षासाठी सुरू करण्यात येणार आहे आणि त्याची कारवाई सुरू करण्या आणि त्यासाठी पूर्वतयारी करण्याबद्दल हे परिपत्रक काढण्यात आले. पूर्वतयारी कोणासाठी असणार आहे? संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी तसेच संबंधित शाळा ज्या ठिकाणी विद्यार्थी ऍडमिशन घेऊ इच्छितात त्या शाळांची पूर्वतयारी झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांची पण झाली पाहिजे, यासाठी परिपत्रक आलं. या परिपत्रकामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी आपण व्यवस्थितपणे एक एक पार्टला समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल कदाचित, बट तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी सिस्टमॅटिकली व्यवस्थित ज्या काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्यापर्यंत पोहोचविणार आहेत. सगळ्या गोष्टी नोट करायच्या आहेत. खास करून इयत्ता 10वी ची परीक्षा दिलेले सर्व विद्यार्थी या गोष्टीला नोट करतील. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना एक माझी विनंती आहे की हा व्हिडिओ जे आहे इयत्ता 10वीतून 11वी कडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यांची प्रवेश प्रक्रिया यावर्षी ऑनलाईन होणार आहे, तर त्याच्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, ही माझी सर्वांना विनंती आहे. आणि पालक वर्गांना सुद्धा विनंती आहे की बाबा या प्रक्रियेची माहिती बऱ्याच जणाला नाही आहे, तर सगळ्यांना ही माहिती व्हावी, सर्व मुलांना या प्रक्रियेत येता यावं, या उद्देशानं आपणही हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना पालकांना शेअर करावा, ही माझी सर्वांना विनंती आहे. सुरुवात करूया आपण. इयत्ता 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2026-27 असा इथं पॉईंट दिसते तुम्हाला. ओके, FYGC म्हणजे 11वीचा ऍडमिशन प्रोसेस आपण इथं पाहणार आहोत. तर महत्वाचा मुद्दा काय बघा, प्रवेश प्रक्रियेची सुरुवात. आता ही जी प्रवेश प्रक्रिया आहे ऑनलाईन पद्धतीची सुरुवात कशी होत आहे, त्यात काही नोट करण्यासारखे पॉइंट्स आहेत. काय बघा इथं सांगितलेलं आहे ते पहा. इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया 2026 पासून लवकरच सुरू होणार, अद्याप सुरुवात झाली नाहीये. हे परिपत्रक यासाठी काल की सुरू होण्याच्या अगोदर पूर्वतयारी करावी शाळांनी, शिक्षकांनी, पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा, यासाठी परिपत्रक आलं. तर लवकरच ही प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे, त्या प्रक्रियेला आपण सज्ज राहावं यासाठी. ओके, तर विद्यार्थ्यांना प्रवेशाची प्रवेशाची योग्य पूर्वतयारी करता यावी, उद्देश तो आहे परिपत्रक करण्याची, पूर्वतयारी करता यावी यासाठी हे अधिकृत सूचना आलेल्या आहेत शासन स्तरावरून. ही प्रवेश प्रक्रिया, संपूर्ण प्रवेश प्रक्रिया जी होणार आहे ती फक्त ऑनलाईन पद्धतीनंच होणार आहे. दुसरी कोणतीही पद्धत इथं चालणार नाही किंवा कोणत्याही इतर पद्धतीनं ही प्रवेश प्रक्रिया होणार नाही आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी इथं नोट करायच्या तुम्हाला. पुढे काय म्हणते, 100% ऑनलाईन प्रवेश. मी आताच बोललो की दुसरी कोणतीही पद्धत नाही, फक्त ऑनलाईन पद्धतच असणार आहे या प्रवेशाची. काय सांगितलं बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालय किंवा माध्यमिक विद्यालय जे काही कनिष्ठ महाविद्यालय आहेत याच्यामध्ये जर प्रवेश पाहिजे असेल तर तो प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला या स्क्रीनवर यायचंय. म्हणजे हे लॅपटॉप म्हणा किंवा मोबाईल म्हणा. ओके, मोबाईल किंवा असं लॅपटॉपच्या माध्यमातून किंवा इतर कॅफे इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना या प्रक्रियेला सामोरं जायचं आहे. तर हे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने म्हणजे सेंट्रलाइज ऑनलाईन सिस्टीम, म्हणजे सेंट्रलाइज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पद्धत असणार आहे, काही विशिष्ट एरियामध्ये नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील कुठल्याही कॉलेजमध्ये जे की महाराष्ट्र शासन संलग्नित शाळा आहेत, राज्य शासन संलग्नित शाळा आहेत, तिथल्या कुठल्याही शाळेमध्ये जर कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश पाहिजे असेल तर याच पद्धतीला फॉलो करावं लागणार आहे. म्हणून याला म्हणलं गेलंय केंद्रीय ऑनलाईन पद्धत. याच पद्धतीने हे प्रवेश होणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीनंच. या प्रणालीमध्ये कोण अर्ज करावा,
पुढचा पॉइंट आहे आपण जो डिस्कस करणार आहोत त्यात कोण अर्ज करणार आहे, त्याच्यात कोणते विद्यार्थी पात्र ठरणार आहेत या पद्धतीला अप्लाय करण्यासाठी. तर स्टेट बोर्ड म्हणजे राज्य मंडळाचे विद्यार्थी. ओके, तर पहा इथं काय दिलंय, या महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणारे सर्व 10वी उत्तीर्ण विद्यार्थी, सर्व 10वीची जी परीक्षा दिलेली आहे ते सर्व विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात. फक्त ते 10वी उत्तीर्ण असले पाहिजे, किंवा ATKTचा काही एक नियम आहे ते पण पुढे चर्चा करण्यात येईल. जसं जसं अपडेट माझ्यापर्यंत येणार आहेत बेटा, तुम्हाला मी सगळ्या डिटेलमध्ये व्यवस्थित पाठवणार आहे. म्हणून आणखीन एक विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या ऍडमिशनच्या प्रक्रियेमध्ये डेफिनेटली या चॅनलची तुम्हाला मदत होणार आहे. निश्चितपणे खूप साऱ्या गोष्टी इथं तुमच्या समोर क्लिअर केल्या जाणार आहेत. ठीक आहे, तर राज्य मंडळाच्या जे काही महाविद्यालय आहेत, म्हणजे जिथं स्टेट बोर्डचा सिलेबस शिकवला जाईल, कशाचा सिलेबस, ते पण महाराष्ट्र शासनाचा जो सिलेबस आहे, ज्या शाळांमध्ये शिकवला जात असतो त्याला म्हणतात राज्य मंडळाची शाळा. ओके, त्याच शाळेमध्ये या महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणारे 10वी कुठूनही पास व्हा तुम्ही, बट तुम्हाला स्टेट बोर्डच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तरच तुम्ही अर्ज करायचा आहे, अन्यथा अर्ज करायचा नाहीये. म्हणजे काय, इतर बोर्ड, इथं दिले बघा, इतर बोर्ड CBSE किंवा ICSE 10वी इतर बोर्डातून उत्तीर्ण झाला तरी चालते, परंतु आता स्टेट बोर्ड मध्ये 10वी तुम्ही कुठून केली होती बेटा, CBSE मधून केली होती, ICSE मधून केली होती, किंवा स्टेट बोर्ड मधून केली होती तरी चालते, कुठूनही करा. ओके, बट आता जर तुम्हाला स्टेट बोर्डच्या 11वीच्या प्रवेशाला प्रवेश पाहिजे असेल, स्टेट बोर्डच्या शाळेमध्ये 11वी मध्ये प्रवेश पाहिजे असेल, तर मात्र तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे, किंवा ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. ठीक आहे, तर इथं काय दिलंय, टीप आहे पहा बॉटमला. टीप काय, इतर बोर्डाच्या शाळेतच 11वी साठी राहायची असल्यास त्यांच्याशी थेट संपर्क साधावा लागेल. म्हणजे इतर बोर्डाचे, म्हणजे 11वी फक्त स्टेट बोर्डच्या शाळांमध्येच होते असं नाही, CBSEच्या स्कूल्समध्ये सुद्धा 11वी होते. ठीक आहे, तर जर का तुम्हाला CBSEच्या स्कूलमधून 11वी करायचं असेल तर मात्र तुम्हाला ह्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये यायची गरज नाही. तुम्ही संबंधित शाळामध्ये डायरेक्ट जाऊन भेट द्या आणि तिथल्या त्या प्रवेश प्रक्रियेला सामोरे जायचंय. ठीक आहे, चला, गुणवत्तेनुसार प्रवेश हा एक पुढचा मुद्दा आहे. हे सगळे पॉइंट्स आहेत तुमच्या समोर, मी त्या सगळ्या परिपत्रकातून मेन्शन केलेले आहेत, पॉइंट आउट केलेले आहेत. ते मेरिट बेस्ड ऍडमिशन होणार आहेत, हे प्रवेश फक्त मेरिट नुसारच होणार आहेत. शेवटच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळेपर्यंत ही प्रक्रिया फक्त गुणवत्तेनुसारच, म्हणजे ऍडमिशन कंप्लीट होजेपर्यंत कुठलाही विद्यार्थी राहणार नाही. बट ज्या विद्यार्थ्यापर्यंत ही प्रवेश प्रक्रिया चालणार आहे ना, तिथपर्यंत फक्त एकाच बेसवर चालणार आहे, ते म्हणते काय, मेरिट बेस. म्हणजे तुमच्या 10वीच्या पर्सेंटेजवर हे प्रवेश चालणार आहेत. ठीक आहे, आणि या त्या व्यतिरिक्त काही निकषानुसार सुद्धा चालतील, ज्याच्यामध्ये कॅटेगरी रिझर्वेशन वगैरे आहे, त्याच्या आधारावर सुद्धा चालले जातील. बट त्यामध्येही सर्वात प्रथम मेरिटचाच, गुणवत्तेचाच विचार केला जाणार आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईनच राहणार आहे, हे वारंवार सांगल्या जात आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी त्या प्रक्रियेला सज्ज राहायचं आहे. ऑनलाईन व्यतिरिक्त कोणत्याही अन्य मार्गाने किंवा ऑफलाईन म्हणा प्रवेश घेता येणार नाही. कुठलीही शाळा तुम्हाला तसा प्रवेश देण्यासाठी होकार धरणार नाही किंवा होकार करणार नाही आहे की आम्ही तुम्हाला ऑफलाईन मार्गाने प्रवेश देऊ, ऑनलाईनची गरज नाही, असं कुणीही सांगणार नाही. राज्य मंडळाची शाळा जर तसं सांगत असेल तर त्यांच्यावर भरोसा किंवा विश्वास ठेवू नका. त्यांच्या त्या प्रक्रियेमधून बाहेर पडा. ते तुम्हाला अडवून ठेवतील किंवा काहीतरी चुकीचं सांगतील. मग ऐन वेळेला ते तुमच्यासोबत बदल करतील, किंवा आम्ही असं म्हणलोच नाही. म्हणून एक लक्षात ठेवायचंय, प्रत्येक वेळेस सांगायचं चाललंय, प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईनच होणार आहे. ऑफलाईन मार्गाने तुम्हाला कुठेही प्रवेश मिळणार नाही आणि कोणीही देऊ शकणार नाही आहे. ठीक आहे, ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्षात त्या शाळेत जाऊन मला ऍडमिशन द्या असं म्हणतं, अशी प्रोसेस नाही. तुम्हाला मोबाईलवर सुद्धा ही सगळी प्रोसेस करता येईल ऑनलाईन पद्धतीनं. ओके, पुढे पहा, वेबसाईट आणि पोर्टलवरील सुविधा. काही त्यांची वेबसाईट आहे. आता तुम्ही म्हणताय की सर ऑनलाईन करायचं, मग कुठं जाऊन करायचं? यांची एक ऑफिशियल वेबसाईट आहे किंवा ऑफिशियल पोर्टल आहे. त्या पोर्टलवर तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील किंवा हे सगळी प्रोसेस करता येणार आहे. तर ती कोणती प्रोसेस आहे आणि कोणतं पोर्टल आहे, ते पोर्टल मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही रीड करू शकता. तुम्हाला ते वेबसाईट मी तिथं देऊन टाकेल, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. सध्या ते पोर्टल किंवा जे काही वेबसाईट आहे सध्या ती इनऍक्टिव्ह आहे. काही दिवसात ती ऍक्टिव्ह होऊन जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यात बाकीच्या संबंधित प्रोसेसला सुरुवात होईल. तर आपण ही माहिती घेतोय. सध्या जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपल्याला काय काय पाहता येणार आहे, पोर्टलवर काय काय पाहता येईल. ठीक आहे, तर 11वीची महाविद्यालय शोधणे. बट त्याच्या बिफोर इथं एक महत्वाचा पॉइंट आहे, ऑनलाईन नोंदणी अनिवार्य. म्हणजे सुरुवातीला त्या पोर्टलवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे, नोंदणी करून घ्यायची आहे. रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर मग त्या पोर्टलवर तुम्हाला काय पाहता येईल,
की तिथं 11वीची त्या परिसरामध्ये कोणती कोणती महाविद्यालय आहेत, कोणत्या कोणत्या शाळा आहेत की जिथं 11वी आहे, त्याची लिस्ट तुम्हाला त्या पोर्टलवर पाहता येईल. तुमचा तालुका किंवा तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर तिथं कोणते कोणते कॉलेज आहेत तुमच्या तालुक्यामध्ये त्याची लिस्ट तिथं साईटवर दिसेल आणि त्यापैकी तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ इच्छिता त्याची लिस्ट तुम्हाला प्रिपेअर करता येईल किंवा शोधता येईल. त्याच्यानंतर तिथं नुसती शाळाच किंवा तिथलं महाविद्यालयच कोणतं आहे हेच पाहता येणार नाही. त्या शाळेमध्ये, त्या महाविद्यालयामध्ये किती शाखा उपलब्ध आहेत. आर्ट आहे का, कॉमर्स आहे का, सायन्स आहे का, हे सुद्धा तुम्हाला पाहता येईल. तिथं कोणतं माध्यम उपलब्ध आहे, म्हणजे मराठी माध्यमची शाळा आहे, इंग्लिश माध्यमची आहे, उर्दू माध्यमची आहे, ते सुद्धा तुम्हाला पाहता येईल. कारण ते सगळं पाहूनच तुम्हाला कॉलेजची यादी द्यावी लागत असते. आणि त्या व्यतिरिक्त आणखीन काय माहिती मिळते, तर महाविद्यालयात प्रवेश क्षमता किती आहे, म्हणजे किती कॅपॅसिटी आहे, 80 आहेत का 160 आहेत का 120 विद्यार्थी घेऊ शकतात, ते तुम्हाला पाहता येईल आणि त्यानुसार तुम्हाला कॉलेजची निवड करता येईल. ठीक आहे. आणि रिक्त जागा पाहणे, रिक्त जागा म्हणजे काय, समजा पहिली फेरी झाली प्रवेशाची, तर दुसऱ्या फेरीसाठी त्या संबंधित शाळेमध्ये किती जागा रिक्त राहिल्या हे सुद्धा तुम्हाला त्या पोर्टलवर पाहता येईल वेळोवेळी. आणि शेवट आहे प्रवेशाची ऑनलाईन अर्ज करणं. हे ऑनलाईन अर्ज करण्याचे 2 भाग असतात, ते आपण पुढे डिस्कस करूया. बट हे 5 मुद्दे आपल्याला त्या पोर्टलवर चेक करता येतील, पाहता येतील. काय आहे पहिला मुद्दा, रजिस्ट्रेशन करणं, जे की इथं सांगितलंय बघा. नंबर 1 करतोय मी. नंबर 2 ला महाविद्यालय शोधणं. नंबर 3 ला तिथं उपलब्ध शाखा आणि माध्यम शोधणं. आणि नंबर 4 ला तिथं किती प्रवेश क्षमता आहे, किती जागा रिक्त आहेत ते पाहणं. आणि नंबर 5 च्या 5व्या स्टेपमध्ये तुम्हाला तिथं अर्ज त्याच पोर्टलवर फॉरवर्ड करता येईल, अर्ज करता येईल. ठीक आहे. थोडक्यात आणि महत्वाचं, आता हे जेवढे पार्ट पाहिले आपण, याच्यामध्ये काय गोष्टी महत्वाच्या आहेत ते जरा समजून घ्या. काय म्हणताय, प्रक्रिया 100% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाच होणार आहे. दुसरी, पात्रता कोण आहे, म्हणजे कोण अर्ज करू शकतात, स्टेट बोर्ड व इतर बोर्डाचे विद्यार्थी जे की स्टेट बोर्ड मध्ये येऊ इच्छिणारे आहेत. कुठल्याही बोर्डाचे असू द्या, स्टेट बोर्ड मध्ये येऊ इच्छिणारे त्या सर्व विद्यार्थी या परीक्षेला किंवा सॉरी या ऑनलाईन प्रक्रियेला पात्र आहेत. निकष काय त्याचे, निकष एकच आहे, मेरिट बेसवर, गुणांच्या आधारावरच तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. आणि नियम काय आहे की कोणत्याही प्रकारचा ऑफलाईन प्रवेश होणार नाही. हे 4 मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. या महत्वाच्या माहितीसाठी टिपिकल इंडियन मास्टर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डेफिनेटली तुम्हाला इथं या प्रवेश प्रक्रियेच्याच बाबतीत नाही, इयत्ता 11वी मध्ये आल्याच्या नंतरही तुम्हाला बऱ्याचशा बाबतीमध्ये, इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमा बाबतीमध्ये, पेपर्स बाबतीत, क्वेश्चन पेपर बाबतीत किंवा टॉपिक्स बाबतीत खूप सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनलवर मिळत राहणार आहे, 11वी साठी सुद्धा आणि 12वी साठी सुद्धा. म्हणून पुढेही भविष्यामध्ये तुम्हाला या चॅनलचं खूप मदत होणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.